हेलीकॉप्टर उड़ाने में ये छोटे कद का उड़न प्रीमियर लीग क्रिकेटची दुनिया ही न्यारी आता कर रे तू तयारी तुझ्या खेळाची कला ही आता बघेल दुनिया सारी तुला नाही बंधी कोणाची ही संधी मोलाची नवी उम्मीद घेऊन आली आपल्या अभिमानाची उड़न प्रीमियर लीग उड़न प्रीमियर लीग उड़न प्रीमियर लीग। हाँ बिल्कुल, उड़न प्रीमियर लीग का ये जलवा अभी चालू होने जा रहा है और पूरी तरह से लोग इस मैच का आनंद लेते हुए अब अंपायर की ड्यूटी निभाने के लिए सुबोध खडसे सर जो मुंबई से बिलोंग करते हैं और अभय पाटोले सर जो अंबरनाथ से बिलोंग करते हैं, ये जोड़ी मैदान के अंदर गई अंपायर की भूमिका निभाने के लिए। और महेश मिसले सर जो जूहीनगर से बिलोंग करते हैं और जय पवार सर कल्याण से बिलोंग करते हैं, ये दोनों अभी आराम कर रहे हैं क्योंकि 4 है, एक जोड़ी अंदर जाएगा, दूसरी जोड़ी इस बार हमारे कमेंट्री बॉक्स में बैठेगी। मैच शुरू होने जा रहा है। रॉयल किंग दुतुम के सर सेनापति मैदान के अंदर इस बार देखा जाए सभी के पहचानदार खिलाड़ी रायगढ़ डिस्ट्रिक्ट में जिनके हेलीकॉप्टर शॉट का बोलबाला है वो दुतुम गांव के सुपुत्र हमारे एक बेहतरीन एंकर और अच्छे मराठी समालोचक सम्माननीय श्याम भाई ठाकुर, इनके सुपुत्र पहली दफा गेंद को खेलने के लिए तैयार है। तो हम भी तैयार है, हमारा कमेंट्री बॉक्स भी तैयार है, हमारे गुण लेखक कांचन पालकर साहब तैयार है। तो गुलाबों की खुशबू हवाएं रोक नहीं सकती, हवाओं की बहाव मीनारें रोक नहीं सकती, बुलंद हौसले ही जीवन की हकीकत है, फौलादों की रफ्तार तकदीरें रोक नहीं सकती। खड़क पहली गेंद आशीष पाटिल तैयार है कैप्टन खेलने के लिए रॉयल किंग दुतुम के। शुरू होने जा रहा है मुकाबला, मैच शुरू। पहली गेंद दाएं हाथ के बल्लेबाज कैप्टन है रॉयल किंग दुतुम के मिस्टर परेश श्याम ठाकुर। मितांश 11 गावदेवी विंधने टीम ने पहले टॉस जीतकर गेंदबाजी करने का फैसला। फील्डिंग की हुई है रचना, ऑफसाइड के ऊपर देखिए दायरे के अंदर एक फायर स्लिप है, एक गली है, एक पॉइंट है, शॉट एक्स्ट्रा कवर है। ऑन साइड के ऊपर एक लेग स्लिप है, शॉट स्क्वायर लेके मिड ऑन है, 2 खिलाड़ी बॉन्ड लाइन पे तैनात कर दिया है। तो पहली गेंद जोरदार तालियों से स्वागत कीजिए, दोनों टीमों ने एक मुकाबला जीता हुआ है। परेश के लिए पहली बॉल, पहली गेंद मिडान के ऊपर से लंगन के ऊपर गेंद आ गई 1-2 और बाउंड्री चौवे के साथ प्रारंभ किया नारियल फूटा दुतुम का स्कोर। लेकिन कड़क शॉट आया, स्कोर 4 के घर में 4 स्कोर हो चुका है। फील्डिंग में परिवर्तन कर रहे हैं, लॉन्गॉन के क्षेत्र में फील्डर को हट लाया है क्योंकि काउ कॉर्नर के क्षेत्र में फील्डर था। दूसरी गेंद आशीष की और घुटने टेक तमाशा देखिए एबी डिविलियर्स की याद दिलाई। परेश का इंजन गर्म हो चुका है, बैक टू बैक दूसरा जा हुआ, रोको बैक टू बैक कैप्टन यहाँ रॉयल किंग दुतुम के एक सर सेनापति देखिए इस 22 शॉट की पट्टी के ऊपर पावर प्ले का फायदा उठाने जा रहे हैं। क्या बात है, क्रिकेट की खेल की शुरुआत तो इंग्लैंड ने की है, लेकिन द्वापर युग में भगवान श्री कृष्ण क्रिकेट खेलते थे, उसी टाइम उसके लिए नाम था चेंडोआनी फड़ी। तीसरी गेंद इस बार मिड ऑन के क्षेत्र में फील्डर है, एक मिड ऑफ है, एक फायर स्लिप है, एक गली है, एक शॉर्ट पॉइंट है, ऑन साइड के ऊपर एक लेग स्लिप है और यहाँ एक शॉर्ट स्क्वायर लेग है। और इस बार हवा में लेकिन फील्डर कोई मौजूद नहीं है, 1 बाउंड के साथ लंबा देखा जाए क्या है, बाउंड्री के बाहर गेंद चली गई है। 6 रन के लिए ठोकम ठोक की शुरुआत हो गई है। तवाई इतना गर्म हो चुका है कि मानो दुतुम के बल्लेबाज रॉयल किंग के कैप्टन परेश ठाकुर आग उगल रहे हैं।
ये टेंशन लेने की जरूरत नहीं। यस सर, रिस्क आप भी मत लो, हम है ना दूध का दूध पानी का पानी करने के लिए 24 इवेंट लाइव को काय को ले लाया है। 6 के साथ स्कोर 14 के घर में। परेश श्याम ठाकुर देखिए उड़न प्रीमियर लीग में ये महत्वपूर्ण गेंदबाज है कांचन पालकर साहब आशीष पाटिल। आरंभिक गेंदबाज के ऊपर 3 गेंदों के ऊपर बड़े शॉट, यानी कि पहली गेंद के ऊपर चौवा, दूसरी गेंद के ऊपर चौवा और तीसरी गेंद के ऊपर छक्का। टोटल रन आ चुके 14 बिना कोई विकेट के नुकसान पे। परिवर्तन करना पड़ेगा या मितांश 11 गावदेवी विंधने के गेंदबाज आशीष पाटिल को। उड़न प्रीमियर लीग काफी खूबसूरत आयोजन नियोजन अतुल मडवी साहब गावदेवी गावठान की टीम का सपोर्ट, गावदेवी गामस्त गावठान का ये आयोजन नियोजन आप सभी लोग देख रहे हैं। तमाम दर्शक मौजूद है, गवाह है। चौथी गेंद आशीष पाटिल की, इस बार फुल टॉस गैप ढूंढी हुई है। हिंदी में हम इसी को कहते हैं रिक्त स्थानों की पूर्ति करो, मराठी में कहते हैं गाड़े जगह भरा चौवा। जिनकी पिटाई हो रही है, मार रहा है कैप्टन परेश ठाकुर। क्या खा के आया घर से तू? भाभी जी को फोन लगाना ही पड़ेगा यार, क्या ठोक रहा है यार, वाट लगाई गेंदबाज की। सर सेनापति पार ऐसी ये इस बार फुल टॉस आई ना, तो ऐसी गेंद देगा तो वो छोड़ेगा, वो तो सेट हो गया है। तो फुल टॉस मिली, लंगन सिंह मारा के बाद ये चौवा आ गया है। और पहले ओवर में जो परेश ने बल्लेबाजी की तो स्कोर बोर्ड है ना, वो मुंबई के काले पीले रंग के टैक्सी की मीटर की तरह तेज दौड़ रहा है। पहले ओवर के समाप्ति के बाद रन बन चुके 26 बिना कोई नुकसान पे। बीस रन आ गए 1996 की वर्ल्ड कप की याद आ गई मिसले सर, जब अकार यूनिस की ऐसी धुलाई की थी अजय जडेजा साहब जी ने, और पाकिस्तान के उस खूंखार गेंदबाज के पंखे ढीले हो गए थे। उसी तरह से इस बार देखा जाए, यहाँ परेश ठाकुर ने आशीष पाटिल का ये पहले ओवर में इतनी मारपीट की है कि गेंदबाज के हौसले लस्त पस्त कर दिया। पहली गेंद के ऊपर चौवा, दूसरी गेंद के ऊपर चौवा, तीसरी गेंद के ऊपर छक्का, चौथी गेंद के ऊपर चौवा, पांचवी गेंद के ऊपर चौवा और छठी गेंद के ऊपर चौवा। यानी कि एक ऐसी बॉल नहीं मिली कि जिसके ऊपर सिंगल आई। एक गेंद के ऊपर बड़े हिट, 5 चौवे 1 छक्का। परेश व्यक्तिगत पहुंचे 26 पे। अब सेकंड बॉलर आए गेंदबाजी करने के लिए, विंधने के कप्तान प्रणय नवाले मैनपा विंधने से बिलोंग करते हैं। वेरिएशन लाना पड़ेगा क्योंकि आरंभिक गेंदबाज ने मार खाया है। सामना करने के लिए समीर नागांव के समीर अत्तार। ये समीर अत्तार के लिए गेंद थी, घुमाने गए थे लेकिन गेंद और बल्ले के बीच संपर्क हुआ नहीं। अच्छी बॉल फेंकी है। मैंने शुरू में क्यों कह दिया कि आरंभिक गेंदबाज ने जो पहला मैंडेटरी पावर प्ले में इतने रन आ चुके हैं, कितनी मारधाड़ हो गई है गेंदबाज को। 26 को रुका हुआ है। समीर अत्तार के लिए गेंद, इस बार हल्के हाथों से गेंद को स्टीयर किया है। गेंद चली गई। इस बार देखा जाए या फर्स्ट स्लिप से आ गई, शॉर्ट थर्ड मैन के क्षेत्र में गेंद को फील्ड किया। जब तक गली के फील्डर ने एक सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ स्कोर पहुंचा है 27 के घर में बिना कोई विकेट के नुकसान पे। रॉयल किंग धुतुम टीम का स्कोर। आखिरी 4 गेंदें अभी तक शेष है। ये दूसरा मैंडेटरी पावर प्ले। 3 खिलाड़ी बाउंड्री लाइन पे तैनात है और बाकी के खिलाड़ी आप दायरे के अंदर है। यानी कि एक 5 स्लिप, एक गली है, एक कवर पॉइंट रखा हुआ है और मिड ऑफ है। ऑन साइड के ऊपर एक शॉर्ट मिड ऑन और एक लेग स्लिप है। और ये इज्जत दिया गेंद को, ये जोरदार, ये गई, अभी जाएगी गेंद। देखिए जमीन को चूमती हुई, खराब थ्रो आया। इशारा क्या होगा अंपायर साहब बताइए।
पेट पे लगी है, आराम से, कोई टेंशन नहीं है, हवा छोड़िए थोड़ी सी, कोई ज्यादा तकलीफ नहीं होगी, भगवान से उम्मीद कहता हूं। लेकिन टीम का स्कोर 32 के घर में, माफ कीजिए, हाँ बिल्कुल, इस गेंद के ऊपर 5 रन आए और थ्रो हुआ तो बाउंड्री पार हो गई गेंद और 5 के साथ स्कोर पहुंचा है 32 के घर में बिना कोई विकेट के नुकसान पे। थोड़े इंजर्ड हो गए हैं, इस बार आप स्क्रीन के ऊपर देख सकते हैं। अंपायर खुद पाटोले सर कह रहे हैं कि कोई टेंशन नहीं, लेकिन कोई रिस्क मत लो दोस्त, मेरे ध्यान में रखिए, रिस्क लेने की कोई जरूरत नहीं है। 5-5 पंजा, बस आपका पंजा दिखा, इसका मतलब आपने भी अपने यंग जमाने में किसी को पंजा दिखाया होगा पाटोले साहब। परेश थोड़े से इंजर्ड हो गए हैं, लेकिन नहीं है तो आप रिस्क मत लीजिए, मैं आपको हाथ जोड़ के विनती करता हूं, आपकी तैयारी है तो आप क्रिकेट खेलिए। और देखिए हमारे डॉक्टर घुंगरू आप पहुंच चुके हैं, घुंगरू जरूर चेक करेंगे उन्हें। देखिए हमारे मिसले सर भी हंस रहे हैं, ऐसा डॉक्टर का ऐसा नाम देना चाहिए जहां से हंसी भी आ सकती है, बराबर दोस्त, अच्छी बात है, लेकिन चेक जरूर करेंगे। लेकिन क्या कहेंगे प्रसाद या परेश ठाकुर, पट्टी के ऊपर रुकेंगे ऐसा लग रहा है, सिग्नल मिला हुआ है, वेल डन, इस बार देखा जाए। और चलिए आप अभी इस बार देखा जाए, इंजर्ड हो रहे हैं तो बॉल लगी है जोर से, आप भी पानी लो, तो चलिए कोई टेंशन नहीं है, ऊपर वाला हमारे साथ है, क्योंकि बॉल लगने के बाद बहुत डेंजर काम। अनिल कुंबले के गेंद जब जबड़े के ऊपर लगे 7 टाके पड़ चुके थे, उन्होंने पट्टी बांध दिया, दोबारा खेलने के लिए आया। प्राण लारा के साथ ऐसी उन्होंने गेंदबाजी की ना, लारा साहब देखते रहे, क्या यार कुंबले गेंदबाजी कर रहा है। हाँ अच्छा, मुझे लग रहा है यह बॉल लगी नहीं है, जो टक्कर लगी हुई है या गेंदबाज और परेश की, हमें लगा कुछ बॉल का, तो कोई नहीं, टक्कर तो लग जा ही जाती है, लेकिन बॉल बाउंड्री के बाहर चली गई है आराम के साथ। चलिए मैदान के अंदर स्कोर इस बार 32 बिना कोई विकेट के नुकसान पे समीर अत्तर, प्रणय, और ये देखिए अच्छी बॉल थी, लेकिन इस प्रकार देखा जाए ज्यादा गेंद बार नहीं, शरीर से दूर रखी, अच्छी डिलीवरी देखने को मिल चुकी है। इस बार अत्तर को पूरी तरह से इस बार देखा जाए ये गेंदबाज मिस कर रहा है। 32 पे स्कोर रुका हुआ है बिना कोई विकेट के नुकसान पे, रॉयल किंग दुतुम टीम का स्कोर। ओ बहुत ही बढ़िया डिलीवरी, क्या टर्न हो रही है यार, क्या गेंदबाजी का मुजाहिरा पेश कर रहा है। एक साइड से जब परेश ठाकुर ने हमला जारी कर दिया था तब वो आरंभिक गेंदबाज ने मार किया था, लेकिन प्रणय जो नवाले जो गेंदबाज है उन्होंने पूरी तरह से देखा जाए ये समीर अख्तर को बांध के रखा हुआ है। 4 गेंदों का सामना किया, 1 रन इकट्ठा किया। 32 पे स्कोर रुका हुआ है। और इस बीच इस बार यहाँ कोई चांसेस नहीं दिया, वो गेंदबाजी का मुजाहिरा पेश किया, जोरदार तालियों से स्वागत कीजिए। क्या गेंदबाजी की यार, तारीफ करना पड़ेगी इस बॉलर की। पहले ओवर में आशीष पाटिल ने मार खाने के बाद ये किफायती वाला ओवर, ये प्रतिभाशाली ओवर, ये प्रभाव डालने वाला ओवर साबित कर दिया है। और इस ओवर में रॉयल किंग दुतुम टीम को ज्यादा रन नहीं मिले, मतलब 6 ही मिले। अगर पलकर साहब वो बाउंड्री के ऊपर थ्रो गलत नहीं जाता और ओवर थ्रो के रन नहीं मिलते थे तो क्या ओवर होता यार। देखिए बेहतरीन ओवर की समाप्ति, स्कोर 32 के घर में 32, लॉस ऑफ विदाउट लॉस। देख सकते हैं तो मेरे हिसाब से कंजर बालकर साहब खेल रहे 31 पे खेल रहे, 7 गेंदों का सामना किया, उसमें 5 बाउंड्री है, 1 छक्का, 1 पंजा है। अभी गेंदबाजी की जिम्मा संभालने के लिए गेंदबाज आए हैं आकाश पाटिल, मैन फॉर्म बिंदने से बिलोंग करते, क्योंकि टीम ही बिंदने की है, यानी कि मितांश 11 गौदवी बिंदने टीम, जिन्होंने टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का फैसला लिया है।
नेक्स्ट बॉलर आए हैं कोटे का पहला और पारी का ये तीसरा ओवर लेके 32 स्कोर रॉयल किंग धुतुम टीम का, बिना कोई विकेट के नुकसान पे। अब बाउंड्री लाइन पे खिलाड़ी तैनात कर दिए। अब दायरे के अंदर खिलाड़ी होंगे 4 और बाकी खिलाड़ी होंगे बाउंड्री लाइन पे। आकाश की गेंद परेश के लिए, ड्राइव सामने लगा दिया है लेकिन जा रही गेंद, इस बार लॉन्ग ऑफ खिलाड़ी आए गेंद को उठाने के दूसरे के लिए मामला बनेगा। अंपायर साहब क्या है डिसीजन इस बार देखिए, बेल्स क्या हुआ अंपायर देखेंगे, नॉट आउट बिल्कुल। तो इस बार क्या करना चाहिए और क्या नहीं है मैं नहीं बताने वाला, आपको क्रिकेट के दस्तूर जो है वो मालूम होना चाहिए। लेकिन स्कोर पहुंचा है 34 के घर में 34। हाँ पीछे से जरूर बोलिए, सही है, इसे कहते हैं इस बार क्रिकेट का अंदाजा, क्या करना चाहिए था क्या नहीं वो पीछे वाले जान गए हैं लेकिन ये बॉलर नहीं जान चुके हैं, इसका मतलब बुद्धि का खेल है। तो स्कोर 34 के घर में परेश ठाकुर कैप्टन सर सेनापति रॉयल किंग धुतुम के, और रायगढ़ में जिन्हें जूनियर कृष्णा सातपुते कहते हेलीकॉप्टर उड़ाने में ये खिलाड़ी काफी माहिर है। 34 स्कोर। नेक्स्ट डिलीवरी, इस बार वन हैंड से खेलने का प्रयास किया है, गेंद चली गई डीप मिड विकेट के ऊपर, खिलाड़ी आए और इसी मैच यहां थ्रो करना चाहिए था, अभी मामला आउट। यहां अख्तर बार जा रहे हैं मैदान के अंदर, समीर अख्तर जा रहे, 1 रन बना के रन आउट, दूसरा रन आत्मघाती साबित हुआ, 1 के साथ स्कोर। सही डिसीजन सुबोध गढ़ से सर, आउट है खिलाड़ी, पॉपिंग से बहुत दूर था और ये रनआउट की विकेट मिल चुकी है मितांश 11 गावदे धुतुम टीम को। क्या बात है, जबरदस्त, ये खूबसूरत हमारा राधे सांस्कृतिक कला क्रीड़ा मंडल ग्रुप ग्राम पंचायत चिरले का मैदान, पूरी तरह से लोग इस प्रीमियर लीग को, उड़न प्रीमियर लीग को टकटकी से देख रहे हैं और शानदार जानदार हमारे अतुल भाई का ये आयोजन नियोजन, गावदेवी गावठान टीम का सपोर्ट, ग्रामस्थ गावदेवी गावठान का सपोर्ट, उड़न तालुका का सपोर्ट, इससे ही उड़न प्रीमियर लीग का झंडा ऊंचा हो गया दूसरा साल। और ये इस बार बेहतरीन शास्त्रीय जिस्म का शॉट कहते हैं इसे, क्लासिकल और डीप एक्स्ट्रा बंडन के बाद बेहतरीन कवर ड्राइव होगी। वाइड कर फेंकने का प्रयास किया, परेश ने कह दिया था कि मिड विकेट के ऊपर खेलूंगा, लेकिन बॉलर की चतुराई देखिए, ऐसी बॉल फेंकी कि परेश को यहाँ इस गेंद को खेलने का मौका नहीं दिया। इस गेंद के ऊपर कोई रन नहीं है, अच्छी बॉल आकाश पाटिल की। स्कोर 39 के घर में रुका हुआ है इस ओवर की 5वीं गेंद। और ये और भाई साहब कितना बड़ा मौका आया, आप पछताए होते कि जब चिड़िया चुग गई खेत, ऐसा मौका विकेट कीपर तेरे पास आया था, रात भर नहीं सोएगा तो अभी छोड़ना रे, जहां जीवनदान किसी को देने का नहीं, आराम से अगर लगा देते ना अंडरम थोड़ा जैसा तभी आउट होता है, लेकिन बचपन में तू थोड़ा कंचे कम खेला है, निशाना परफेक्ट नहीं लगा। 39 स्कोर। आकाश की आखिरी गेंद और दिशा दी इस गेंद को देखी है, शानदार तरीके से गेंद चली गई अंत में। थोड़ा बैडी भी डर गए, अचानक क्या हुआ। तो स्कोर हो चुका है 3 ओवर के समाप्ति के बाद 43, 3 षटकानंतर रॉयल किंग धुतुम संघाची धावसंख्या आहे ती 43, 1 गडी बाद 43। तो परेश ठाकुर खुद कह रहे ते
आले आले। और 43 स्कोर, एक विकेट के नुकसान पे परेश ठाकुर खेल रहे हैं, जिन्होंने 13 गेंदों का सामना किया है। 42 पे खेल रहे हैं। 50 बनाने के लिए उन्हें चाहिए 8 रन, और इस 50 के लिए सम्माननीय श्री विजय सेठ खारकर साहब और सुनील सेठ मडवी साहब इनकी तरफ से 5,000 रुपए का इनाम है। लेकिन 2 ओवर का खेल शेष है। पहले ओवर में आशीष पाटिल के 26 आए, प्रणय नवाले का काफी बेहतरीन ओवर साबित हो, उस ओवर में 6 आए, और आकाश पाटिल के इस ओवर में 11 आए। कुल मिला के देखा रॉयल किंग धुतुन टीम का टोटल स्कोर पहुंचा है 43, 43 के घर में 1 विकेट के नुकसान पे। शानदार जानदारी आयोजन नियोजन। अब फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन कर रहे हैं इस बार विकेट कीपर। तर या व्यासपीठावर आमचे सन्माननीय क्रांती जोशी साहेब, सज्जन जोशी साहेब आणि निहाल नाईक साहेब टाकीगाव यांचं आगमन झालेलं आहे। तर आम्ही त्यांचं प्रथम शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। क्या बैटिंग की यार, बेजोड़ अनमोल बेशकीमती पारी मिस्टर परेश श्याम ठाकुर। प्रणय फुल टॉस गेंद थी, और इस बार देखा जाए रोहित के लिए गेंद, और यह बाउंड्री की संभावना दूसरे के लिए जा रहे हैं, और इसी के साथ ये दूसरा रन पूरा कर दिया। बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट, और 2 रनों के साथ देखा जाए तो रॉयल किंग धुतुन टीम का स्कोर आगे बढ़ता है 45 के घर में 1 विकेट के नुकसान पे। तीसरे ओवर की चौथे ओवर की 2 गेंदें खत्म हो गई। प्रणय नवाले अपने कोटे का पहला और ये पारी का चौथा ओवर लेके रोहित के लिए गेंद देखिए, अच्छी डिलीवरी देखने को मिल चुकी है। अच्छा टप्पा था, टप्पे को सही पकड़ा, स्टंप के ऊपर से गेंद चली गई। लाइन भी अच्छी थी और लेंथ भी अच्छी थी, गेंद बल्ले के बीच कोई संपर्क हुआ नहीं। ये बल्ला उन्होंने खोला था फेस, लेकिन कामयाबी नहीं मिली बल्लेबाज को। नेक्स्ट डिलीवरी, इस बार यार किनारा लगा था, थोड़ी शॉर्ट डिलीवरी थी, लेकिन पीछे प्रोडक्शन था। 5 स्लिप में कोई रन लेने का मौका नहीं है। 4 गेंदें खत्म हो गई है। ये है मितांश 11 गावदवी विंधने टीम के प्रणय नवाले के शानदार गेंदबाजी का जलवा। क्या पहला ओवर फेंका था, और अभी 4 गेंदें सही फेंकी है। पहले ओवर में 6 रन खर्च किए थे, अब 4 गेंदों में 2 ही रन दिए हैं। सुंदर पैनापन, और एक बार फिर से ड्राइव देखने को मिल चुका है। लंग ऑफ खिलाड़ी आए गेंद को उठाने के लिए, परेश ठाकुर रखेंगे अपने पास स्ट्राइक, और एक ही सिंगल मिला बल्लेबाज रोहित गरत को। एक सिंगल के साथ रॉयल किंग टीम का स्कोर पहुंचा है 46, 1 विकेट के नुकसान पे। परेश ठाकुर इस बार 42 रन पे खेल रहे हैं। 50 बनाने के लिए 8 रन चाहिए। क्या बैटिंग की कैप्टन ने। रॉयल किंग दुतुम के सर सेनापति का जलवा इस 22 शॉट की पट्टी के ऊपर। राधे कला क्रीड़ा मंडल ग्रुप ग्राम पंचायत चिरले के मैदान के ऊपर बेहतरीन बल्लेबाजी, लेकिन ये आखिरी गेंद शेष है मेरे हिसाब से। प्रणय नवाले सुंदर गेंदबाजी, रिवर्स बैटन करने गए थे, लेकिन इस बार क्या गेंदबाजी, जोरदार तालियों से स्वागत कीजिए। इसे कहता है परिवर्तन। परिवर्तन ये सृष्टि का शाश्वत नियम है। वर्ल्ड गेंदबाजी की है, जहां पहले ओवर में 26 आए थे, सेकंड बॉलर प्रणय नवाले आए, उन्होंने 6 रन दिया, इतना सुंदर ओवर फेंका। उसके बाद आकाश पाटिल आए, उन्होंने 11 रन दिए, और उसके बाद प्रणय नवाले कोटे का दूसरा ओवर, पारी का चौथा ओवर लेके 3 रन खर्च किए। उन्होंने 2 ओवर फेंके, 9 रन देके सफलता कोई नहीं, लेकिन टीम के लिए लाभदायक ओवर देखिए। आखिरी 6 गेंदें के लिए परेश ठाकुर को चाहिए इस बार 8 रन, और रॉयल किंग धुतुम टीम का स्कोर 4
ये फील्डिंग की हुई है रचना, कप्तान ने आंकी हुई है ये आखिरी ओवर के लिए। स्लॉग ओवर है, डेथ ओवर है, पारी का हनामारी का ये ओवर है। सामना करने के लिए रोहित, दाहिना इस बार लेफ्ट आर्म ओवर द विकेट, और हवा में लॉब किया है। कैच की संभावना, पकड़ लिया कैच, वाइडेस्ट मिड ऑन के क्षेत्र में आकर लॉन्ग ऑन फील्डर ने पकड़ लिया, और इसी के साथ लगभग देखा जाए पहला झटका लगा, दूसरा झटका लगा या रॉयल किंग दुतुम टीम को। बैक टू द लगआउट रोहित गरत। दो कि हमारी ये माता गढ़कारले के ऊपर है। जब हम उन्हें आवाज देते हैं कि हमारी मन्नत पूरी हो जाए तो माता का आशीर्वाद हमारे लिए काफी होता है। परेश ठाकुर की 50 पूरी होगी, 8 रन चाहिए, 5 गेंदें शेष है महेंद्र पाटिल के इस आखिरी ओवर की। लेकिन नए बल्लेबाज आए जितेश घरत, मैन फॉर्म बिलोंग करते हैं सावरखार से, लेकिन नॉन स्ट्राइकर इन पे परेश ठाकुर है। 42 पे खेल रहे। दूसरी गेंद इस बार बिल्कुल बैकफुट पर गए, पंच किया है और आउटस्टैट अपील इसका मतलब हमारी मांग पूरी करो। लेकिन बल्लेबाज पॉपिंग क्रीज के अंदर सुरक्षित गए। एक सिंगल के साथ जितेश घरत ने खाता ओपन किया है और रॉयल किंग दुतुम टीम का स्कोर पहुंच चुका है 47 यानी कि 47 के घर में 2 विकेट के नुकसान पे। परेश ठाकुर को 50 बनाने के लिए चाहिए 8 रन। 42 पे खेल रहे 14 गेंदों का सामना किया है, उसमें एक कंजनबल का छक्का है और मुझे लग रहा है बाउंड्री कितनी है 7 बाउंड्री है और एक पंजा, एक डबल है। 4 गेंदे शेष। महेंद्र पाटिल अनुभव लेके दौड़ रहे हैं और एक बार जोरदार हिट कर दिया, गेंद बाउंड्री के बाहर, पैरेलल छक्का। पे पहुंच चुके हैं परेश ठाकुर। 50 बनाने के लिए 2 रन चाहिए। लोहा तपता है, पिघलता है, जो जाके दुधारी तलवार बनता है, लेकिन सोना खाक के सुनार की मार पिछो किसी हीर के गले का हार बनता है। 1 रन चुराया, 49 हो चुका है। क्या 50 पूरा होगा? परेश दौड़ रहा है, गलत फील्डिंग और इसी के साथ 50 पूरी हो गई है। बेजोड़ अनमोल बेशकीमती पारी शिखर पे है। इस बार देखा जाए परेश ठाकुर अभिनंदन कर रहे हैं और बल्ला ऊपर करके इस्तकबाल करे। क्या तूफानी पारी करिए, शेर चला करते, खुददार चला करते, सिर ऊंचा करके इस बार रॉयल किंग दुतुम के ये शहंशाह परेश ठाकुर चला करते। वाटा चौथा 50 पूरा हो गया। क्या देखिए अपनी चतुराई दिखाई है और 22 यार्ड के पट्टी के ऊपर रफा रफा बल्लेबाजी की। वाह, 55 पे स्कोर। हेलीकॉप्टर उड़ाने का प्रयास किया, जाएगी क्या गेंद? गई 1 बाउंड के साथ सीमा रेखा का दर्शन लेने के लिए। क्या बैटिंग यार, 24 कैरेट का असली सोना इस बार परेश श्याम ठाकुर मैदान के ऊपर और 4 के साथ 59 के घर में। नहीं शिकस्त देते हैं और इस बार बाउंड्री की संभावना है, कैच की संभावना। पकड़ लो, पकड़ लिया है डीप मिड विकेट फील्डर ने आकर वाइड एज मिड विकेट के ऊपर और इसी के साथ परेश ठाकुर के पारी का अंत हुआ। लेकिन अपना काम, अपना जलवा दिखाया। बेशकीमती बेजोड़ पारी खेल के इस सर सेनापति ने रॉयल किंग दुतुम टीम के लिए जो कुछ योगदान दिया है वो 24 कैरेट का सोना है। 300 के स्ट्राइक से उन्होंने बल्लेबाजी की। 18 गेंदों में 54 रनों की बेशकीमती पारी खत्म हो गई है और निर्धारित 5 ओवर में यह रॉयल किंग दुतुम टीम का टोटल स्कोर पहुंचा है
59 और जीतने के लिए मितांश 11 गावदेवी धुतुम टीम को चाहिए 30 गेंदों में, विंदने टीम को चाहिए, माफ कीजिए, विंदने टीम को चाहिए 30 गेंदों में 60 रन। प्रत्येक ओवर में कुछ भी हो सकता है, लेकिन क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है। तो चलती हम इस बार 60 का पीछा करने में क्या होगी बल्लेबाजी, कैसी होगी गेंदबाजी, कौन जीतेगा कौन हारेगा। रॉयल किंग धुतुम टीम की पहली इनिंग खत्म हो गई, अब बारी है मितांश 11 गावदेवी विंधने टीम की। बल्ले के हथियार को धार दो, डरो मत दोस्तों। जोहान्सबर्ग के ऊपर 434 का स्कोर जब ऑस्ट्रेलिया ने खड़ा कर दिया था, तब दक्षिण अफ्रीका को लग रहा था कि हम रन इकट्ठा कर नहीं सकते, ऑस्ट्रेलिया को भी लग रहा था कि हम रन इकट्ठा कर नहीं सकते। लेकिन 175 की वो ऐतिहासिक पारी हर्षल गिब्स की, ग्रीम स्मिथ की 7, मार्क बाउचर की 50, 3.5 घंटों में 434 का नहीं तो 438 का हाईएस्ट स्कोर खड़ा हो चुका है। आओ मैदान पे देखता हो अग्नि परीक्षा। लेकिन माइक्रोफोन के ऊपर हम बदलाव करने जा रहे हैं। विपुल पाटील की सुमधुर वाणी सुनिए। धन्यवाद। हॅलो, याच दरम्यानमध्ये खरं तर उपस्थित मान्यवर क्रांती जोशी साहेबांना विनंती आहे, आपला मान सन्मान स्वीकारण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे। सातत्यानं खरं तर टाकीगाव टेनिस क्रिकेटच्या पाठीमागं या व्यक्तिमत्वाचा खूप मोठा सिंहाचा वाटा असतो। टाकीगाव टेनिस क्रिकेटवर प्रचंड प्रेम आहे आणि खरं तर विंधने ग्रुप क्रमांकाचे माजी सदस्य सुद्धा राहिलेत। राजकीय कारकीर्द सुद्धा खूप चांगली आहे। नेहमीच हे व्यक्तिमत्व क्रिकेटसाठी आपला अमूल्य वेळ देत असतात। असे क्रांती जोशी साहेबांचा इथं आपण मान सन्मान करत असताना निखिलजी मडवी यांच्या शुभ हस्ते पाहतोय। त्यानंतर सज्जनजी जोशी साहेबांना सुद्धा विनंती आहे, आपला सुद्धा मान सन्मान आपण स्वीकारण्यासाठी यायचं आहे। त्यांच्या समवेत त्यांचे साथी सज्जनजी जोशी यांचा सुद्धा मान सन्मान निखिलजी मडवी। खरं तर माजी अध्यक्ष ग्राम सुधारणा टाकीगाव सज्जन जोशी साहेबांचा इथं मान सन्मान केला जात आहे निखिलजी मडवी यांच्या शुभ हस्ते। त्यानंतर निहाल नाईक यांना सुद्धा विनंती आहे, आपला सुद्धा मान सन्मान आपण स्वीकारण्यासाठी जायचं आहे। उरण प्रीमियर लीग मधलं पहिलं अर्धशतक ज्याच्या नावावर राहिलं आहे, अतिशय चांगली खेळी निहालची पाहायला मिळाली होती। जाऊया आपण बॅक टू क्रिकेट, जिथं उरण प्रीमियर लीग ही आपण अनुभवतोय। बरेचसे प्रेक्षक घरी बसले आपल्या उरण प्रीमियर लीगच्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, जिथं पहिल्या सत्रामध्ये विचार केला रॉयल किंग धुतुम या संघानं फलंदाजी करत असताना 59 धावा जमा केल्यात आणि 60 धावांचं आव्हान ठेवले, ते म्हणजे मितांश 11 गावदेवी विंधने संघासमोर। कर्णधार आणि सरसेनापती कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे परेश ठाकूरनं दाखवलेली त्याची बॅटिंग। आणि त्यानंतर मात्र अर्धशतक झाल्यानंतर जी आपण फ्लाइंग किस सुद्धा परेश ठाकूरची पाहिली, ज्याच्या बॅटवर पाहायला गेलं तर त्याच्या अर्धांगिनीचं नाव सुद्धा पाहायला मिळतं आणि ती खरं तर फ्लाइंग किस त्याच्या अर्धांगिनीसाठी सुद्धा होती। उरण प्रीमियर लीगमध्ये अर्धशतकीचा खेळी करणारा हा चौथा खेळाडू पाहायला मिळाला आहे, तो म्हणजे परेश ठाकूर। ज्या अर्धशतकी खेळीसाठी विजय शेठ खारकर आणि सुनील शेठ मडवी यांच्या वतीनं तब्बल 5000चं कॅश प्राइज दिलं जात आहे। 60 धावांचं आव्हान आहे समोर। खरं तर आता मितांश 11 गावदेवी विंधने संघाचे 2 स्फोटक फलंदाज मैदानाच्या आत येताना सुद्धा पाहायला मिळतात। एका बाजूला योगेश पाटील आणि दुसऱ्या बाजूला आकाश पाटील अशी सलामीची जोडी। दोन्ही खेळाडू खरं तर ग्रामीण टेनिस क्रिकेट विंधने मधून खेळत असतात। यंदाच्या सत्राची सुरुवात होत असताना, यंदाच्या हंगामाची सुरुवात होत असताना विंधने टेनिस क्रिकेटने जी काय प्रभावशाली खेळी केले, या 2 फलंदाजांच्या नावावर बरेचसे रेकॉर्ड सुद्धा पाहायला मिळालेत आणि तेच 2 फलंदाज सध्या उरण प्रीमियर लीगच्या 60 धावांचं आव्हान पेलण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलेत। या मैदानामध्ये खरं तर 60, 65, 70, 75 धावाचे सुद्धा पाहायला मिळाल्या। दुपारचं सत्र आहे, दुपारच्या सत्रामध्ये खरं तर आपण आजची ही तिसरी मॅच अनुभवतोय, जिथं दोन्ही संघांनी एक सामना जिंकलाय आणि इथून दुसरा सामना जिंकण्याच्या उद्देशानं सध्या मैदानामध्ये उतरलेत। VIP डायसवर जर पाहायला गेलं तर आपण भावेश घरत यांना सुद्धा पाहतोय। त्यांच्या वतीनं उत्कृष्ट गोलंदाजसाठी आपण ही एक स्पोर्टची सायकल सुद्धा पाहतोय। बरंचसं उरण प्रीमियर लीगसाठी सहकार्य राहिलं आहे। बरीचशी वेळोवेळी उरण प्रीमियर लीगची चर्चा त्यांच्यानी आमची राहिली की या विकेटवर कोणता फलंदाज अतिशय अग्रेसर राहील, ही चर्चा आतापर्यंत रंगली आहे। पाहूया शेवटच्या दिवसामध्ये गुलदस्त्यामध्ये नाव आहे, उत्कृष्ट सिरीजमध्ये कुठला फलंदाज कुठला खेळाडू जाईल हे सुद्धा अजून
गुलदस्त्यामध्ये आहे. आतापर्यंत बरीचशी नावं चर्चेमध्ये आहेत खेळाडूंच्या, प्रेक्षकांच्या. पाहूया मात्र आणखीन अजून भविष्य बाकी आहे. या उरण प्रीमियर लीगचे आणखीन 3 दिवस कांचनजी बाकी आहेत. आजचा दिवस कुठला संघ गाजवणार? सुरुवातीला जर पाहायला गेलं तर परेश ठाकूरची अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळाली. इथून 5 षटकांमध्ये आता बनवायचे आहेत, त्या म्हणजे 60 धावा. पहिला गोलंदाज इथं दाखल केला जातोय दुतुम संघाच्या माध्यमातून जितेश घरात. पंचांचा इशारा येतो, गेम इज ऑन. सावरकर संघाकडून सातत्यानं ग्रामीण टेनिस क्रिकेट खेळणारा हा खेळाडू सावरकर प्रीमियर लीग या खेळाडूंना गाजवून सोडली होती. आता मात्र उरण प्रीमियर लीग साठी तो तैनात झालाय. पहिला चेंडू, मोठा फटका, बराच काळ हवेमध्ये, अगदी महत्वाची विकेट. झेल खाली होता क्षेत्ररक्षक रोहित घरत आणि महत्वाची विकेट. इथं पहिला फलंदाज आकाश पाटील होईल झेलबाद. दिलंय सावरकर टेनिस क्रिकेटमधील अष्टपैलू खेळाडू म्हणून माझं नाव का अग्रेसर घेतलं जातं याचं प्रत्युत्तर देत असताना हा पहिला चेंडू. एवढंच भावेशजी मी सांगेन की या मैदानामध्ये, चिरल्याच्या मैदानामध्ये जेव्हा जेव्हा सावरकर संघ उतरलाय ना, तेव्हा तेव्हा कुठले ना कुठले तरी बक्षीस सावरकर संघाच्या नावावर पाहायला मिळालं आहे. आणि असा हा सावरकर गावातील खेळाडू. मी नेहमी म्हणत असतो, खरं तर सावरकर असा एक गाव ज्या गावाला मान्य नाही हार, या गावाचं नाव आहे सावरकर. खरं तर पाहायला गेलं तर जासीच्या संघामध्ये सुद्धा चेतन घरत याच्या नावावर सुद्धा 6 चेंडूमध्ये 5 षटकार मारण्याचा विक्रम पाहायला मिळाला होता उरण प्रीमियर लीगमध्ये. सावरकरचा हा सुद्धा खेळाडू मिस्टर हेलिकॉप्टर म्हणून ज्याची ओळख आहे उरण टेनिस क्रिकेटमध्ये. इथं 3ऱ्या क्रमांकावर अक्षय पाटील, चिर्ले गावातील हा अष्टपैलू असा खेळाडू. नेहमीच भूमिका स्पोर्ट चिर्ले संघातून खेळताना आपण त्याला पाहिलंय. लगातार 3 षटकारासाठी त्याला कंटिन्यू बक्षीस असेल. जाऊया दुसऱ्या चेंडूकडे, जिथं जितेश गोलंदाज तैनात झालाय. यावेळचा चेंडू थोडासा आखूट टप्प्याचा होता. गुडलेस पावडर पाडल्यानंतर थोडासा आतमध्ये हा चेंडू वळलाय. 3 षटकार जर आले तर गौरव रसाळ यांच्या वतीनं 1000 रुपये असतील. 3 षटकार आले तर आशिष ठाकूर मुन्ना यांच्या वतीनं 2000 रुपये असतील. आणखीन 3 षटकार आले तर विराज मडवी यांच्या वतीनं तब्बल 3000 रुपये. टोटल 5000चं कॅश प्राईज अक्षय पाटीलसाठी. सलग 3 षटकारासाठी मोठा फटका खेळलाय मिड विकेट रिझन मध्ये, बराच काळ हवेमध्ये, आणि त्या चेंडूला मात्र हवेमध्येच ठेवलाय. इथून मात्र मोठा फटका खेळत असताना अक्षय पाटील मोठा फलंदाज होईल झेलबाद. पाल्टा मिळवले खरं तर जितेश घरत या गोलंदाजांना. वाचनामध्ये खरं तर असं आलं होतं की प्राध्यापक नितीन मानुगडे पाटील सर सांगतात की शर्टाचं पहिलं बटन चुकलं ना की बाकीची बटणं चुकतच जातात, आणि शर्टाचं पहिलं बटन बरोबर लागलं ना की बाकी बटणं न बघता सुद्धा बरोबर लागत जातात. अगदी आता तसंच काहीतरी घडताना पाहायला मिळते विंधने संघाच्या बाजूनं. पहिल्या चेंडूवर अगदी फलंदाज बाद झाला आणि आतापर्यंत तेच घडतंय मैदानामध्ये. 3 चेंडू फेकून झालेत, 2 फलंदाज बाद झालेत. आणखीन 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. नवीन फलंदाज कुंजन ठाकूर मैदानामध्ये दाखल झालाय. यावेळचा चांगला फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत समीर अत्तार, त्याच्याकडं हा चेंडू आलाय जिथं एकदा ओवेनं आपलं खातं ओपन केले. मितांश 11 गावदेवी विंधने संघानं. सुरुवातीला जर पाहायला गेलात ना तर मोठे फटके खेळत असताना दोन्ही फलंदाज बाद झालेत, आकाश पाटील आणि अक्षय पाटील. यावेळी मात्र कुंजन ठाकूर जसा आला तसं मात्र स्ट्राईक रोटेट पाहायला मिळाली. स्वतःचं खातं ओपन केलं, संघात सुद्धा खातं ओपन केलं आणि 60 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत आपण विंधने संघाची धावपटलावर धावा पाहिल्यात ना तर 2 बाद 1. ऑनस्ट्रेकला पहिलाच आलाय योगेश. चांगला फटका पाहायला मिळतोय. बॅकफुटवर गेली, जागा बनवली एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. गोलीच्या वेगानं योगेशच्या बॅट मधून येतो या इनिंग मधला पहिला चौकार.
बॉलच्या स्पर्धा बऱ्याचशा गाजवल्यात आणि आता मात्र उरण प्रीमियर लीगमध्ये सज्ज झालाय तो. थोडंसं आपण प्रेशर पाहायला मिळते ते म्हणजे योगेश पाटीलवर, पण या सामन्यामध्ये चांगली आता फलंदाजी करावी लागेल. बॅटची वरची कडा पसलीमध्ये संजोग भोईर होते, त्याने अप्रतिम हा चेंडू अडवलाय, स्टॉप केलाय जिथं एकही धाव मिळत नाहीये. आत्तापर्यंत जर विचार केला तर 6 चेंडूंचा खेळ झालाय. जितेश घरत यानं 6 चेंडू फेकत असताना महत्वाचे 2 फलंदाज बाद केलेत आणि धावा खर्च केल्यात, त्या म्हणजे फक्त न फक्त 5 धावा. साठ धावांचा पाठलाग करायचा आणि आता उर्वरित जर कांचनची पाहिलं तर येणारे 24 चेंडू आणि इथून मात्र 55 धावांची गरज आहे. 24 चेंडू 55 धावा हे आता समीकरण पाहायला मिळतंय. उरण प्रीमियर लीग. दुतुम टेनिस क्रिकेटमधील बरेचसे प्रेक्षक आज या सामन्याला एन्जॉय करतात. महेंद्र ठाकूर असतील, त्यामध्ये आमचे अंगद ठाकूर इथून पाहायला मिळतात, नितीन ठाकूर असतील, बरेचसे प्रेक्षक जे आहेत त्यांना विनंती आहे आपण VIP डायसवर येऊन विराजमान व्हा. दुतुम टेनिस क्रिकेटवर जीवा पलीकडे प्रेम. यावेळी तर चांगला फटका पाहायला मिळाला. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये हा चेंडू खेळून काढलाय, तिथे क्षेत्ररक्षक तैनात होते. गोलंदाज दुसऱ्या क्रमांकावर निवृत्ती पाटील, मागीच्या सामन्यामध्ये ज्यानं 2 स्पेल फेकले होते आणि चांगली कामगिरी करत मॅन ऑफ द मॅचचा किताब सुद्धा मिळवला होता. दिघोडे टेनिस क्रिकेटमधील हा खेळाडू आहे, मात्र आज दुतुम संघासाठी खेळताना आपण त्याला पाहतोय. ऑन स्ट्राईकला आहेत योगेश. मोठा फटका खेळायचा होता. इथून आपण पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक थोडेसे पाठीच राहिले आणि झेल सुद्धा आखूट टप्प्याचा होता. त्या कारणासह हा चेंडू अडवणं फार गरजेचं होतं. आणखीन 1 धाव मिळाली जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपट्टा धावा लागल्या गेल्या, त्या म्हणजे 7 धावा. 60 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत थोडासा गडबडलाय मी म्हणेन विंधने संघ. थोडीशी सुरुवात जशी आकाश पाटीलची व्हायला पाहिजे होती, जशी अक्षय पाटीलची व्हायला पाहिजे होती, जी 7 मिळायला पाहिजे होती या संघाला, ती 7 मिळाली नाही आहे. त्या कारणास्तव कुठेतरी गडबडलाय विंधने संघ. पाहूया, इथून सावरावे लागेल. मोठा फटका खेळलाय, लॉंग ऑफ रिजन खाली आहे आणि इथून मात्र चेंडू जाईल जलद गतीने सीमारेषा पलीकडे. मिळतील इथून 4 धावा. आज कुंजन ठाकूर यांना केगाव मधील हा खेळाडू. मोठा फटका त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, पण सर्कलच्या आतमध्येचा चेंडू स्टॉप करण्यामध्ये यशस्वी होताना पाहायला मिळतात क्षेत्ररक्षक. आणखीन 1 धाव जोडली जाईल. एकेरी धावेनिशी 12 धावा धावपट्टावर लागल्या गेल्यात. आता इथून कर्णधारला एकच करावं लागेल की या सामन्यामध्येच थोडा संयमाने खेळ करून आपल्या संघाला हळूहळू का होईना मात्र पुढे नेण्याचं काम खरं तर योगेशला करावं लागणार आहे. समोर निवृत्ती अगदी खोलामध्ये टाकलाय, चांगला फटका पाहायला मिळतोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं झालं. जिथं परेश आहे थोडीशी फेकी खराब पाहायला मिळते, पण चांगलं बॅकअप जिथं मिळालं जातं. त्यात 2 धावा, 2 धावेनिशी धावपट्टा धावा लागल्या जातील, त्या म्हणजे 14 धावा. टेनिस क्रिकेटची जर चर्चा केली ना, आता टेनिस क्रिकेट नुसतं टेनिस क्रिकेट राहिलं नाही तर त्याला आता बरेचसे मी म्हणेन आता व्यावसायिक टेनिस क्रिकेट वाढत गेलाय. ओपनच्या स्पर्धा वाढत गेल्यात, बऱ्याचशा प्रीमियर लीग कांचनची आता वाढत गेल्यात. 18 गाव प्रीमियर लीग असेल, 40 गाव प्रीमियर लीग असेल, 50 गाव प्रीमियर लीग, त्यामधली आता आपण अनुभवतोय उरण प्रीमियर लीग. मानाची अभिमानाची स्पर्धा हलक्यातने खेळण्याचा प्रयत्न, जिथं लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक होते. आणखीन 2 धावा जोडल्या जातील आणि 2 धावेनिशी धावपट्टा धावा लागल्या जातील, त्या म्हणजे 16 धावा. चांगली आतापर्यंत गोलंदाजी निवृत्ती सुद्धा राहिली. 2 षटकाचा इथं खेळ समाप्त झालाय. धावपट्टावर आपण धावा पाहू शकताय. 60 धावांचा पाठलाग करत असताना मितांश 11 गावदेवी विंधने संघाच्या धावपट्टावर धावा लागल्या. 2 बाद 16 धावा.
समाप्त झालाय. धावपटावर धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 16 धावा. जिथं आता गरज असेल येणारे 18 चेंडू आणि 44 धावांची गरज. गुलामीच्या वाळवंटात जन्माला येऊन स्वातंत्र्याचा महासागर निर्माण करणारा राजा म्हणजे शिवछत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घेतल्यानंतर आणखीन अंगामध्ये एक नवीन ऊर्जा सातत्यानं मिळत जाते. 390 वर्ष उलटून गेली. राजा होणं फार सोपं आहे, मात्र जाणता राजा होणं फार कठीण असंच म्हणतात. जाऊया मात्र येणारे 18 चेंडू आणि 44 धावांची गरज. अनेक राजे होऊन गेले पण हाच यावेळी हिरेंद्र भगत याचा पहिला चेंडू यष्ट्यांचा वेध केली जाते दांडी गुल. आणखीन एक मिळेल तिसरा आद्रा, तो म्हणजे विंदने संघाला. आणि इथून मात्र पहिल्या चेंडूवर हिरेंद्र भगतनं पाठवलंय फलंदाज कुंजन ठाकूरला बॅक टू डकाऊ. पहिल्या चेंडूवर काहीतरी आगळा वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, पण अगदी चेंडू पाहायला गेलात ना तर खोलात फेकला होता गोलंदाजांना. अतिशय चांगली गोलंदाजी हिरेंद्र भगत या गोलंदाजाची राहिले. धावपटलावर धाबा लागल्या त्या म्हणजे 16 धाबा. जिथं तिसरा फलंदाज बाद झालाय. 5व्या क्रमांकावर नवीन फलंदाज क्षितिज म्हात्रे. काल ज्याचा बंधुराज राज म्हात्रे काल आर्यन चिले संघामधून खेळला होता. दोन्ही बंधुराजांनी खरं तर खोपटे टेनिस क्रिकेटला अतिशय उंच क्षितिजावर नेलंय. जसं अमितजींनी सांगितलं होतं की 7 स्टार खोपटे संघाचं नाव त्या कालावधीमध्ये बरंचसं उंच क्षितिजावर होता. टेनिस क्रिकेट जसा बदलत गेला, नवीन नवीन खेळाडू आले, मात्र जुन्या क्रिकेटची सर नवीन टेनिस क्रिकेटला काय मिळणार. असं म्हणतात ना की जुनं तेच सोनं. मी नेहमी सूर्यकांत जो मोकल क्षेत्ररक्षक सध्या यष्टिरक्षक आहे त्याच्याबाबत मी नेहमी म्हटलं असतो की ज्यावेळी टेनिस क्रिकेटमध्ये सूर्यकांत मोकलची जेव्हा बॅट बॉलत होती ना, तेव्हा टेनिस क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये जर बाईक असे ना तर सूर्यकांत मोकल या खेळाडूच्या घरासमोर बाईकचा शोरूम उभा राहिला असता. एवढ्या साऱ्या बऱ्याचशा स्पर्धा त्यांना गाजून सोडल्यात. आज मात्र 40+ असून सुद्धा चांगला खेळ सूर्यकांत मोकलचा पाहायला मिळतोय. बरेचसे खेळाडू त्यांना आतापर्यंत राजनपाडा टेनिस क्रिकेटला मिळवून दिलेत, घडवतोय सध्या. पाहूया मैदानामध्ये आता नवीन आलेला फलंदाज क्षितिज काय नवीन करणार. आपला संघ कुठेतरी थांबला आणि या संघाला आता आपला खेळ दाखवावा लागेल, ज्यासाठी मला वाटते क्षितिज म्हात्रे या खेळाडूवर जवळजवळ 5,500 ते 6,000 पॉईंट खर्च केले होते बिंदने टेनिस क्रिकेटच्या योगेशनं. मात्र चांगली गोलंदाजी सध्या हिरेंद्र करतोय. येणारे 17 चेंडू आणि 44 धावांची गरज. 17 चेंडू 44 धावा. लोवर फुल टॉस आहे. आल्या आल्या मात्र ठोकलाय यावेळी क्षितिज म्हात्रेनं हा षटकार. आल्या आल्या मात्र फलंदाज क्षितिज म्हात्रेनं ठोकलेला षटकार नवीन काहीतरी ऊर्जा देऊन जातोय. तो म्हणजे मितांश 11 गावदेवी बिंदने संघाला. 16 चेंडू आणि इथून 38 धावांची गरज. अगदी खोलामध्ये फेकला होता गोलंदाजांना. यॉर्कर चेंडू पाहायला मिळतोय खरं तर गोलंदाजाच्या माध्यमातून. यावेळी गोलंदाज हितेंद्र भगत अतिशय चांगली कामगिरी करतोय. पहिल्या चेंडूवर सफलता मिळवली, त्यानंतर षटकार आलाय, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर एकेरी धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 23 धावा. येणारे 15 चेंडू आणि इथून मात्र 37 धावांची गरज. रेफर त्याला तुम्हाला तर वेफर द्यायला लागेल. म्हणून पुढच्या वर्षी 2 लेडीज अंपायर ठेवा, म्हणजे झंझटच राहणार नाही.
फेअर डिलिव्हरी आहे. फेअर डिलिव्हरी पाहायला मिळते. खरं तर स्क्रीनवर दोन्ही ऑफिशियली पंच त्यांनी दिलेला हा निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत कळवतोय. जिथं आता 15 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे, ती म्हणजे मितांश 11 गावदेवी विंधने या संघाला. तेवीस धावा धावपटा लागल्या गेल्यात आणि येणारे 15 चेंडू आणि इथून मात्र 37 धावांची गरज. हिरेंद्र भगत आतापर्यंत चांगली कामगिरी करत असताना हिरेंद्रला आपण पाहतोय. समोर आहे ऑन स्ट्राईकला योगेश पाटील. अगदी खोलामध्ये टाकला होता, पण यावेळी पंचांचा इशारा येतोय. इट्स अ वाईड बॉल. आणखीन एक अतिरिक्त धाव मिळेल, ती म्हणजे यावेळी अवंतर आणखीन एक धाव मिळेल. धावपटा धावा आपण पाहू शकता. 24 धावा येणारे 15 चेंडू आणि 36 धावांची गरज. प्रत्येक षटकार हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिकसाठी जयेश पाटील यांच्या वतीनं 2000चं कॅश प्राइज दिलं जाईल योगेशला. पहिला फटका मिड विकेट रिझर्व मध्ये अगदी चेंडूला पाठवलाय सीमारेषा पलीकडं. विंधनेचा ब्रँड सांगतोय ठोकलेला षटकार. षटकाराच्या साह्यानं धावपटा धावा लागल्या गेल्या, त्या म्हणजे 30 धाबा. इथून आता येणारी 14 चेंडू आणि 30 धाबांची गरज. 14 चेंडू 30 धाबा या बनवाव्याच लागतील, त्या म्हणजे मितांश 11 गावदेवी विंधने संघाला. अप्रतिम संगीत डीजे मॅडी याच्या माध्यमातून आपण ऐकतोय. कमी वय, मोठा संघर्ष आणि अमर्यादित संकटे, पण यशस्वी होण्याची जिद्द तुम्हाला नेहमीच पुढं आणि प्रगतीच्या वाटेवर नेत असतात. तीच जिद्द मैदानामध्ये घेऊन सध्या योगेश पाटील खेळतोय असं पाहायला मिळतंय. कारण योगेशनं ठोकलाय षटकार. इथं आता समीकरण असेल येणारे 14 चेंडू आणि 30 धाबांची गरज. बरेच विंधने टेनिस क्रिकेटचे खेळाडू आणि प्रेक्षक या सामन्याला सुद्धा एन्जॉय करतात. धुतुम टेनिस क्रिकेटचे बरेचसे अष्टपैलू खेळाडू प्रेक्षक ते सुद्धा धुतुम संघाला सपोर्ट करतात. पण या सामन्यामध्ये तो जिंकेल ज्याच्यामध्ये जिंकण्याची क्षमता आहे. पाहूया त्याच आत्मविश्वासाने सध्या मी म्हणेन योगेश पाटीलच्या बॅटमधून मोठे फटके पाहायला मिळालेत. येणारे आता 14 चेंडू आणि 30 धाबांची गरज. सामना जर हा जिंकवला तर केतन पाटील जे ओनर आहेत या संघाचे, त्यांच्या वतीनं योगेशला 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. 14 चेंडू आणि 30 धाबा. खोलामध्ये टाकला होता, अगदी खोलामध्ये. यॉर्कर डिलिव्हरी म्हणू शकतोय. हलक्यातनं ग्लान्स केलाय चेंडूला. कार्पेटच्या साईडने मारलेला फटका, जिथं 2 धाबा कंप्लीट केल्या जातात. चांगली रनिंग बिटवीन पाहायला मिळाली. येणारे आता 13 चेंडू आणि 28 धावांची गरज. अर्धा पल्ला गाठला, अजून अर्धा पल्ला गाठणं गरजेचं आहे. 13 चेंडू आणि 28 धावांची गरज. सामन्यामध्ये नक्की काय होतंय, काय बिघडते पाहूया. येणारे 13 चेंडू 28 धावांची गरज. यावेळचा हा चेंडू अगदी खोलामध्ये फेकला होता. जोरदार अपील करण्यात केली जाते, पण इथून मात्र पंचांनी सांगला हा निर्धाव चेंडू होतोय. 3 षटकाचा इथं खेळ समाप्त होतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 60 धावांचा पाठलाग करत असताना मितांश 11 गावदेवी विंधने या संघानं धावपटलावर धावा जमा केल्या, त्या म्हणजे 3 बाद 32 धावा. येणारे आता 12 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे, ती म्हणजे मितांश 11 गावदेवी
विंधणे या संघाला. कांचनजी असं म्हणतात की ताजमहल अगर प्यार की निशानी आहे तो रायगड एक शेर की कहाणी आहे. आणि ज्या रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झालाय ना, अगदी या व्यासपीठावर आपण पाठीमागं पाहिलं ना तर गजाननजी पाटील साहेब असले जे विंधण्याचे शिवभक्त आहेत. बऱ्याचशा नाटकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांनी खरं तर वेशभूषा करून ते नाटक अतिशय चांगल्यापणे केलं आहे. आणि त्यांच्या घरामध्ये तब्बल जे रमाकांतजी कणे अतिशय चांगले पेंटर आहेत त्यांनी केलेली पेंटिंग तब्बल 1 लाखापेक्षा जास्त किमतीची पेंटिंग राज्याभिषेक सोहळ्याची स्वतःच्या घरामध्ये लावणं सोपं काम नाही. एखादी जर गृहिणी असते तिने सांगितलं 1 लाखाचा मला कमीत कमी एखादा गंठन दे, एखादी सोन्याची वस्तू दे. पण शिवभक्त कसा असावा याचं अप्रतिम उदाहरण आणि अप्रतिम नाव असेल ते आहे गजाननजी पाटील विंधणे. त्यांचं सुद्धा आपण कौतुक करूयात. या स्पर्धेच्या माध्यमातून येणारे 12 चेंडू आणि 28 धावांची गरज. गोलंदाज आलेत निवृत्ती पाटील. या सामन्यामध्ये जे करायचं आहे ना ते आता निवृत्तीला करावं लागेल, कारण या सामन्यामध्ये जर निवृत्तीनं कमी धावांचं षटक हाताळलं ना तर कुठेतरी प्रेशर क्रिएट करू शकतो विंधणे संघावर. पण ज्या आत्तापर्यंत क्षितिजनं ठोकलेला एक षटकार, एक लगावलेला योगेशने षटकार, या सामन्यामध्ये ते अजून सांगतात की आम्ही अजून हारलो नाही आहे. या सामन्यामध्ये मला विंधणे संघाला जिंकवायचं आहे. पाहूया येणारे 12 चेंडू 28 धावा या सामन्यामध्ये नक्की काय होत आहे. 12 चेंडू 28 धावा. यावेळचा अगदी खोलामध्ये चेंडू फेकला होता. यॉर्कर डिलिव्हरी निवृत्ती पाटील. यावेळी अनुभवपणा लावत असताना आपल्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट गुरु कोण असेल तर तो म्हणजे अनुभव. आणि इथून मात्र निवृत्ती पाटीलचा आता अनुभवपणा लागताना पाहायला मिळतो. येणारे आता 11 चेंडू 28 धावांची गरज. बरीचशी प्रेक्षकांची हळूहळू गर्दी मात्र उरण प्रीमियर लीगच्या मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतो. पनवेलचे सुद्धा प्रेक्षक आलेत. पण यावेळचा निवृत्तीचा चेंडू सांगून जातो या सामन्यामध्ये या संघामध्ये माझी निवड का केली गेली होती आणि मी दुसरं षटक का हाताळतोय असा येणारा हा दुसरा निर्धाव चेंडू या स्पेलमधील. येणारे आता 10 चेंडू आणि 28 धावांची गरज. 10 चेंडू 28 धावा. या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी कंपल्सरी चेसिंग. ऑन स्ट्राईकला आहेत क्षितिज म्हात्रे जो खोपट्या टेनिस क्रिकेटमधील एक अष्टपैलू असा खेळाडू आहे. 10 चेंडू 28 धावा. फुलटॉस प्रॉपर कनेक्ट झाला नाही आहे. मिड विकेट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आलेत, त्यांनी हा चेंडू पकडलाय, उचललाय. या अवधीमध्ये मिळायला जाईल एकेरी धाव. एकेरी धावेनिशी धावपट्टावर धाबा लागल्या गेल्या त्या म्हणजे 33 धाबा. येणारे आता 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी हव्यात 27 धाबा. 9 चेंडू 27 धाबा. योगेश पाटील ऑन स्ट्राईकला. यावेळचा चेंडू डावी यष्टीच्या अगदी बाहेर. आव्हानतर स्वरूपात आणखीन एक धाव मिळायला जाईल. येणारे आता 9 चेंडू 26 धावांची गरज. 9 चेंडू 26 धावा. प्रत्येक चेंडू मागे मोठा फटका खेळण्याचं समीकरण आता विंधणे संघासमोर आलंय आणि तेच आता मोठे फटके योगेशच्या बॅटमधून पाहायला मिळतील का. 9 चेंडू 26ची गरज. हेलिकॉप्टर लुक दिलाय, समोरच्या दिशेने खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि अगदी महत्वाच्या क्षणी महत्वाची विकेट. इथून मात्र कॅप्टन योगेश पाटील होईल झेलबाद. अतिशय सुंदर असा झेल टिपला. जितेश घरात तिथे होते. अगदी महत्वाच्या क्षणी महत्वाची गोलंदाजी करत असताना आपण निवृत्ती पाटील यांना पाहतोय. इथून गोलंदाज निवृत्तीला मिळालेला आणखीन एक सफलता. नवीन फलंदाज मैदानामध्ये तैनात झालाय सत्या भोईर. आवरे गावातील हा खेळाडू सत्या भोईर मैदानामध्ये दाखल होतोय. निवृत्ती पाटीलची गोलंदाजी अप्रतिम पाहायला मिळाली. येणारी आता 8 चेंडू आणि 26 धावांची गरज. या 2 चेंडूमध्ये मोठा फटका विंधणे संघाला हवाच आहे. लोवर फुलटॉस आहे पण तिथं क्षेत्ररक्षक परेश चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. आणखीन एक धाव जोडली जाईल. एकेरी धावेनिशी धावपटला धावा लागल्या जातील त्या म्हणजे 35 धावा. येणारे आता 7 चेंडू आणि 25 धावांची गरज. खूप मेहनत घ्यावी लागणार या सामन्यामध्ये सध्या फलंदाजी करत असलेला विंधणे संघाला. समोर आहेत क्षितिज, गोलंदाज निवृत्ती तैनात.
अगदी खोलामध्ये यॉर्कर डिलिव्हरी पाहायला मिळतोय. तटस्थ उभं ठेवलंय, स्तब्ध उभं ठेवलंय या फलंदाजाला. आणखीन एका निर्धाव चेंडूची सांगता होते जिथं गरज होती सुरुवातीला 12 चेंडूमध्ये 28 धावांची आणि अशा षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्यात निवृत्तीनं 3. हे षटक जर आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा निवृत्ती पाटील साडी. गेले जिंकाया ते ठाकूरचा ॲफॉर्ड होता. असं अजय म्हणतात ना का किंमत न बघता वस्तू विकत घ्यायची असेल ना तर वेळ न बघता मेहनत करावी लागते. आणि युवराज सिंगचा आणखीन एक चांगला डायलॉग आहे, जब तक बल्ला चलता है ना तब तक बेटा थाट आहे. असं म्हणतात ना, जेव्हा तुमची वेळ असते ना, जेव्हा तुमचा दिवस असतो ना तो गाजवत असतो. आणि असं म्हणतात की काहींनी दिवस गाजवलेले असतात, काही गाजवत असतात आणि काही गाजवणार असतात. त्यामधील हा गोलंदाज सध्या आजचा दिवस गाजवतोय. नाव आहे संजोग भोईर. वय वर्ष 16 ते 17 असेल, मात्र काय गोलंदाजी करतोय, अप्रतिम गोलंदाजी. कौतुक करूयात आपण गोलंदाजचा. आणि इथून मात्र थोडंसं पुढे खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज प्रणय नवाळेचा आणि इथून मात्र फलंदाज होईल बाद. आणखीन 4 चेंडू आणि इथून मात्र गरज असेल ती म्हणजे 25 धावांची. नवीन फलंदाज महेंद्र पाटील, टाकीगाव टेनिस क्रीडमधील एक लेजंड खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे. मात्र 4 चेंडू आणि 25 ची गरज. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न आहे. एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये कुठल्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नाही आहे. गोलीच्या वेगानं खरं तर चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पलीकडा. इथून मात्र महेंद्राला मिळतील 4 धावा आणि धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे तब्बल 39 धावा. आता इथून गरज असेल येणारे 3 चेंडू आणि 21 धावांची. चांगल्या आत्मविश्वासानं गोलंदाजी करतोय संजोग भोईर. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली या संजोगची. रिव्हर्स खेळलाय, क्या बात आहे. अजून तेच माझ्याकडे टॅलेंट आहे, जुनं तेच सोनं, हे सांगताना महेंद्रच्या बॅट मधून आलेला उरण प्रीमियर लीग मधला रिव्हर्सचा षटकार. शेवटचा चेंडू, अतिशय चांगला चेंडू पाहायला माफी असावी. आणखीन एक चेंडू आहे पण यावेळचा चेंडू निर्धाव आलाय. जिथे विचार केला तर षटकार चौकार अगोदर आला होता. सुरुवातीच्या 2 चेंडूवर 2 विकेट मिळवल्यात. या षटकातील आणखीन एक शेवटचा चेंडू बाकी आहे. संजोग भोईर समोर आहेत महेंद्र. हलक्याद्रे खेळण्याचा प्रयत्न पण इथून मात्र रॉयल किंग दुतुम संघानं
जवळ पाहायला गेलात ना तर 15 धावेने हा सामना मात्र जिंकलाय. जाऊया या अगोदर मात्र नाणेफेकी केली जात आहे. यापुढे होणारा सामना शिवशक्ती धाकटीजुई आणि त्यानंतर मात्र अद्विक स्पोर्ट उरण. एका बाजूला रोहित घरात तर दुसऱ्या बाजूला आपण प्रतीक गुड्डूला पाहतोय. सज्जन जोशी साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जात आहे. तिथे जॉईन होतील आमचे संयम घरात.